वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना सुरुवात करतोय। बारामतीच्या गोविंद बागेत पाडव्यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे। राज्यभरातून आलेल्या जनतेला पवार कुटुंबियांच्या वतीने फराळ दिला जातो। सकाळी 7 वाजल्यापासून राज्यभरातून लोक पवारांच्या भेटी करता येत असतात। यंदा अजित पवार उपस्थित असणार आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बारामतीच्या शारदा नगरमध्ये अजित पवार पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रयत्न करतील असे पोस्टर्स लावण्यात आले। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। या पोस्टरवर अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे फोटो लावण्यात आले। अजित पवार गटाने विकास निधी वाटपात न्याय मिळत नसल्याने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली। अजित पवार गटातील नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती। यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते। अजित पवार गटाची 21 नोव्हेंबरला देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक होती। या बैठकीत अजित पवार सगळ्या आमदारांशी विकास निधी वाटपावर चर्चा करण्याची शक्यता आहे। अजित पवार नाराज नाहीत। ज्या लोकांना पोटदुखी होतीये ते लोक अशी वक्तव्य पसरवतायत असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। अमित शहांसोबतच्या बैठकीत अजित पवार आणि सुनील तटकरेंनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामान्य परिस्थितीची माहिती दिल्याचं ते म्हणाले। अजित पवार नाराज असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतं असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं होतं। त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी टीका केली। ते राजकारणात लहान आहेत, त्यांनी थोडा धीर धरावा, 2-4-5 वेळा आमदार झाल्यानंतर बोलावा असा टोला त्यांनी लगावला। सर्वाधिक गोंधळलेला विरोधी पक्ष राज्यात असल्याचा टोला अनिल पाटील यांनी लगावला। विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर बोलण्यापेक्षा स्वतःचा पक्ष सांभाळावा अशी टीका त्यांनी केली। शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले काही नेते भाजपमध्ये जातील असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला। 2024 मधील लोकसभा निवडणुकीनंतर हे नेते पक्ष बदलतील असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय। शरद पवार यांचा जातीचा खोटा दाखला भाजपनंच व्हायरल केल्याचा आरोप बळवंत वानखेडे यांनी केलाय। भाजप जातीजातीत भांडणं लावण्याचं काम करतोय असं ते म्हणाले। प्रस्तावित कोका कोला प्रोजेक्ट लवकरच सुरू होण्याचे संकेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेत। या प्रोजेक्टच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील असं ते म्हणाले। मराठा आरक्षणाच्या मागणीकरता मनोज जरांगे पाटील यांची 3ऱ्या टप्प्यातील सभा 16 नोव्हेंबरला दौंडच्या वरवंड इथं होतीये। सकल मराठा समाजाकडून या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज यात सहभागी होणार आहे। आम्हाला आरक्षण कसं द्यायचं याबाबत ओबीसी नेत्यांनी ज्ञान देणं बंद करावं अशा शब्दात मनोज जरांगे पाटलांनी बबनराव तायवाडे यांना उत्तर दिलं। ओबीसी आणि आमचं शत्रुत्व नाहीये, आम्हाला विरोध करू नका असं आवाहन जरांगेंनी केलं। विजय वडेट्टीवार यांच्या मनात मराठ्यांविषयी पाप आहे, मात्र मराठ्यांनी वडेट्टीवार यांच्याबद्दल मनात पाप ठेवू नये। वडेट्टीवारांना धमकी देणारा कोण आहे हे माहीत नाही, पण त्यांना धमकी दिल्यानं विचार बदलणार नाहीत अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे। मराठा आरक्षणाची मागणी करत बीडच्या आंबे सावळी या गावात काळ्या पट्ट्या बांधून सरकारचा निषेध करण्यात आला। आरक्षण न मिळाल्यानं दिवाळी साजरी न करता आंदोलन करण्यात आलं। दिवाळीमुळे नागपूर जिल्ह्यात 5 दिवस कुणबी मराठा नोंदी तपासणं बंद राहणार आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 23 लाख कागदपत्रांची तपासणी झाली असून मराठा कुणबींच्या 46 नोंदी सापडल्यात। गुरुवारपासून कुणबी नोंद तपासणी पुन्हा सुरू होणार आहे। मालेगावच्या मोहन टॉकीजमध्ये सलमान खान याचा टायगर 3 चित्रपट हा सुरू असताना चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यात न्यू माजरी कोळसा खाणीत मातीचा ढिगारा कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे। उत्खनन करताना 40 फूट मातीचा अचानक खाली ढिगारा कोसळला। यात 2 कामगार किरकोळ जखमी झाले। अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावात पुजारी आणि भक्तांना
समाजकंटक जमावानं मारहाण केल्याची घटना घडली आहे, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या वादातून दोन समाजात वाद सुरू आहे, त्यावरूनच ही मारहाण झाली। गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची 25% रक्कम अग्रिम विम्याची रक्कम दिली जात असल्याची घोषणा झाली, मात्र धुळ्यात अद्याप रक्कम मिळालेली नाही। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम देण्याकरता लवकरच निर्णय घेतला जाईल असं अनिल पाटील यांनी सांगितलं। कोल्हापुरामध्ये ओढ्यात खेकडे पकडायला गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा शिकाऱ्यांनी लावलेल्या विजेच्या तारांमुळे मृत्यू झाला। चोरट्या शिकारीचं बिंग फुटू नये म्हणून 5 संशयितांनी या दोघांचे मृतदेह पावनगडावरून फेकून दिले होते। पोलिसांनी या 5 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। कर्जतच्या कशेळे खोंडेवाडीमध्ये राहणारा यशवंत हेले या तरुणाचा नदीत बुडल्यानं मृत्यू झाला, मात्र पट्टीचा पोहणारा यशवंत कसा काय बुडू शकतो असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केलाय। त्याच्या 4 मित्रांना चौकशी करता सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे। बीडच्या कवडगावामध्ये सोयाबीनच्या 2 गंजी अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिल्याचं समोर आलं। यात शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिवाळीच्या खरेदीकरता पतीसोबत पैशांवरून वादावादी झाल्यानंतर पत्नीनं आपल्या 4 वर्षाच्या मुलासह गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना वाशिममध्ये घडली आहे। ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। सगळ्यात मोठ्या दिवाळीच्या सणातही फुलांना पाहिजे तसा बाजारभाव मिळत नाहीये। उत्तर पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून झेंडू आणि शेवंतीची फुलशेती फुलवली, पण या फुलांना अवघा 10 ते 20 रुपये किलोचा बाजारभाव मिळतोय। धुळे शहरातल्या स्वामीनारायण मंदिरामध्ये दीपावली निमित्त अन्नकूट उत्सव साजरा झाला। यावेळी तब्बल 1200 प्रकारच्या विविध खाद्यपदार्थांचा नैवेद्य भगवान स्वामीनारायण यांना दाखवण्यात आला। यावेळी 15,000 भक्तांनी अन्नकूट महोत्सवाचा आनंद घेतला। जालन्याच्या मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे तांड्यावर बंजारा समाजानं परंपरा जपत दीपावली साजरी केली। जंगलातील वनस्पतींचं आणून गोधन पूजन करत बंजारा भाषेत गाणं म्हणण्याची त्यांची परंपरा आहे। लातूरच्या उदगीर शहरात महालक्ष्मी मंदिराभोवती म्हशी आणि रेडे फिरवण्याची प्रथा पाळण्यात आली। हलगी आणि तुतारीच्या तालावर म्हशी आणि रेड्यांना मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली। आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत पारधी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली। राजकमल चौक, श्याम चौक, अमरावती बसस्थानक परिसर तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पारधी बांधवांना कपडे आणि अन्नदान करून यशोमती ठाकूर यांनी दिवाळी साजरी केली। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना कायम करावं या मागणीकरता गेल्या 19 दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलनाच्या 20व्या दिवशी स्वच्छता अभियान राबवत सरकारचा निषेध करण्यात आला। नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यामध्ये नैसर्गिक संकटानं बागायती शेतीचं नुकसान झालंय, मात्र इथल्या शेतकऱ्यांना जिरायती शेतीच्या निकषानुसार अनुदान दिलं जात आहे। खरेदी विक्रीचे व्यवहार होताना बागायतीप्रमाणे कर आकारला जातो, तर मदतीसाठी जिरायतीचे निकष लावले जात आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी असंतोष व्यक्त केलाय। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांसह बांधकाम कामगारांनी ठेचा भाकर खाऊन आंदोलन केलं। बांधकाम कामगारांची मध्यान्ह भोजन योजना बंद केल्यानं कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं। दिवाळी तर सरकारची, शेतकऱ्यांचं दिवाळं निघाल्याचं सांगत लातूरात शेतकरी संघटनेनं चटणी भाकर खाऊन निषेध आंदोलन केलं। दिवाळी संपत आली तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा पडलेला नसल्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं। बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर टाळ मृदुंगाच्या गजरात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं। लक्ष्मीपूजनाकरता ठेवलेले दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये उघडकीस आली आहे।
पहाटेच्या दरम्यान घरातले झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला, देव्हाऱ्यातले दागिने लंपास केले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत। वेंगुर्ल्यातील शिरोडा केरवाडीमध्ये एका झोपडीला भीषण आग लागल्याचं समोर आलंय। या आगीत मासेमारीचं साहित्य जळून खाक झाल्यानं सुमारे 30 लाखांचं नुकसान झालंय। अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील गुहा गावात तणाव निर्माण झालाय। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कनिफनाथ मंदिरावरून वाद सुरू होता। या वादातून जमावानं पुजारी आणि भाविकांना मारहाण केली। या घटनेमुळे गुहा गावात तणावाचं वातावरण आहे। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या राजवाड्यात आमदार रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरी केली। रोहित पवारांच्या संकल्पनेतून राजवाड्यावर 50,000 दिव्यांनी जिजाऊंची प्रतिमा तयार करण्यात आली। तर येत्या 17 नोव्हेंबरपासून रोहित पवार पुन्हा एकदा युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत। बीडमध्ये पोलीस ठाण्याजवळ तरुण एकमेकांच्या अंगावर फटाके फोडत असल्याचं समोर आलं। अंगावर फटाका फुटल्यानं दोघे जण किरकोळ जखमी झाले। या हुल्लडबाज तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। अशा बेजबाबदार तरुणांना पालकांनी समज द्यावी, अन्यथा प्रशासनानं सिंगा दाखवावा अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे। देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतील मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघालंय। संपूर्ण मंदिर तसंच आसपासच्या भागात मंदिर प्रशासनाकडून आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। त्यामुळे भाविकांची गर्दी झाल्याचं बघायला मिळतंय। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।